कडोळ येथील जुगार अड्ड्यावर गोरेगाव पोलिसांचा धडाकेबाज छापा। हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। याच पार्श्वभूमीवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडोळी इथं सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 9 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 4 मोबाईल फोन, रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण सुमारे 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार दिनांक 29 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, अनिल भारती व डाखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। कडोळी परिसरात लपून छपून जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत अचानक छापा टाकला आणि जुगार अड्डा उद्ध्वस्त केला। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचं सर्वत्र स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।